आज तर आपण डायरेक्ट इशारा कॉफी प्यायला आलो होतो. तर जय श्रीराम भावांनो, आज सकाळ सकाळ क्लास बुडून आपण आलो होतो नगरला. आपल्याला खरं म्हणजे दवाखान्यात जायचं होतं, पण मध्ये त्यांचा विचार वाद आला. मग आलो गाड्या घ्यायला. त्याच्यात पण घ्यायचं एकालच होतं, पण हे दोघांनी एक एक बाजूला काढली. मग म्हणलं यांचं चलू द्यावा, आपण आपली गाड्या बघा. ते बघता बघता आपल्याला गणपती बाप्पा दिसले. मग त्याच पांढऱ्या शाबूत फरचे डोकं आदळ. आता या दोघांची गाड्या फायनल झाली होती, पण मध्येच कृष्ण दादाने अचानक भयानक धप्पा दिला आणि डायरेक्ट कॅन्सल करून टाकलं. पण बंटी दादानी घेतलं बरं का. काही म्हणा, पण नाद करते काय, 5चं बजेट होतं, डायरेक्ट 10 केलं, पण नादच पुरा केला. पण इथंच तो म्हणला हे गाड्या माझं कमीत कमी 2 ते 3 पिढ्या चाललं पाहिजे. आणि गाड्या घेऊन बाहेर आलो, रस्त्यावरच अनबॉक्सिंग केली. आता दवाखाना राहिला बाजूला. मग आलो आम्ही कपडे घ्यायला. आणि आता हे कपडे मला एकट्याला पण नव्हते घ्यायचे, या दोघांना पण घ्यायचे होते. आणि आता हे काय आला तर हळदीसाठी. इथून कपडे घेतले. मग गेलो आम्ही इशारा कॉफी प्यायला. म्हणजे आमच्या डोक्यात ते आधीपासून नव्हतं. आम्ही आल्या आल्या इथला सगळा अभ्यास केला. मग ऑफर पाहिल्या, पण काय ऑफरचं खाल्लं, कारण की आमचे अन्नदाते खूप थोर होते. थोडक्यात देव माणूस होते. आणि आम्ही पण जातानाच त्यांना मागितली. मग तेव्हा ते आम्हाला म्हणले सर पेमेंट करा. तिथून कंपनीत आलो ना, आल्या आल्या कष्ट करायला लागले. ते कमून तर मशीन चालवणारा डॉन जेवत होता, त्याच्यामुळे या वाघाला इथं थांबावं लागलं. तुम्ही जुने व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडे या 2 मशीन आहेत, आणि या दोघांच्या बरोबरीचा अजून एक न्यू टॉय ऍड केला. आणि आता मी हिंडतोय इकडे तिकडे मशीन चालू आहे. आणि त्याच्यात मला असं सांगितलंय, मशीनीला काही झालं ना तर समजणे वाले को इशारा कॉपी.